तो येईपर्यंत मी टेस्ट करते की कसे झालेले आहेत भटुरे आणि चहा। तर बघू शकता छान असे भटुरे आणि चहा मध्ये बुडवायचं आणि खायचं। खरंच भारी लागते, खरं एकदम मस्त। तुम्ही नाश्त्याला दुपारचं ना एकदा करून बघा, लय भारी लागते पुरी आणि चहा आणि गरमागरम सेम भटुरे सारखीच लागतात करे। आता जेवण पण घ्यायचंय, मुलं पण ट्युशनवरनं आलेले आहेत। अहो काय आलेले नाहीत, अहो लेट होणार आहेत, 12-12:30 वाजतील। फोन केलेला त्यांना। नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? हसत ना हसायलाच हवं। तर ना दुपारची वेळ झालेली आहे, विघ्नेश आलेला आहे ट्युशनवरनं, त्याला पाहिजे छोले भटुरे। तर म्हटलं आता छोले तर भिजायला घातलेले नाहीत, तर म्हटलं आता भटुरे बनवू शकते आणि चहा। भटुरे छान लागतात बरं का चहा बरोबर, आणि तेही कशाचे? गव्हाच्या पिठाचे, मैद्याचे नाही बरं का। तर चला गव्हाच्या पिठाचे भटुरे मी कसे तयार करते ना तुम्हाला दाखवते। भटुरे बनवण्यासाठी ना आपल्याला अगोदर जिरं भाजून घ्यायचं आहे। जिरं काय लगेच भाजलं जातं, कारण तवा गरम झाला की लगेच जिरं भाजतं, त्यामुळे असं हलवायचं म्हणजे खाली लागणार नाही। आपण हे जिरं भाजून घेतलेलं थंड झालेलं आहे, ते बारीक करून घेऊ। आता थोडंसं आहे त्यामुळे आपण मिक्सरला वगैरे लावणार नाही, लाटण्यानेच बारीक करून घेणार। थोडंसं ना जाडसर ठेवायचं म्हणजे पिठामध्ये छान असं करकरीत लागतं, आणि भटुऱ्यामध्ये जिरं ना थोडंसं करकरीत लागल्यानंतर भटुऱ्याची टेस्ट सुद्धा भारी येते। जाडसर असं पावडर बनवली आहे बघा। आता भटुरे बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा, चाळलेलं। त्यामध्ये आता जे आपण जिरं बारीक केलं ना ते टाकू। त्यानंतर थोडंसं मीठ टाकत्या। गरम केलेलं तेल आहे, कडकडीत असं गरम केलेलं आहे, ते टाकू। तर हे बघा कशी उकळी आलेली आहे पिठाला, अशी उकळी आली पाहिजे, तेव्हा ना भटुरे आपले चांगले तयार होतात। मैद्याचे भटुरे अशीच प्रोसेस असते, फक्त हे गव्हाचं पीठ आहे आणि हॉटेलमध्ये असतं ते मैदा असतो। मैद्यापेक्षा गव्हाच्या पिठाचे भटुरे छान लागतात आणि पचायला पण एक नंबर असतात। त्यामुळे घरच्या घरी भटुरे ना छान असे तयार। पीठ मळून घेते मी थोडं थोडं पाणी घेऊन, घट्टच मळायचं आपल्याला, पातळ नाही मळायचं। चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं, म्हणजे भटुरे आपले चांगले कुरकुरीत होतात। आता भटुऱ्यासाठी पीठ बघा मळून घेतलेलं आहे, त्याच्यावरती ना झाकण ठेवून 10 मिनिटं भिजायला ठेवते, म्हणजे भटुरे आपले छान तयार होतील। तर आपण पिठाला 10 मिनिटं भिजायला ठेवलेलं होतं, ते भिजलं असेल बघूया। तर बघा भारी असं भिजलेलं आहे, मऊ झालेलं आहे। भिजल्यामुळं ना पीठ छान असे भटुरे तयार होतील। आणि हे बघा जिरं तुम्हाला दिसतच असेल, काय भारी दिसतंय ना, असं मोठं मोठं जाडसर असं जिरं टाकायचं पिठामध्ये। गोळे करून घेतलेले आहेत भटुरे तयार करण्यासाठी। जास्त पण मोठे गोळे करायचे नाहीत, छोटेसेच करायचे, नाहीतर मोठे केले ना तर भाजायला पण तेल आपल्याला भरपूर असं वतावं लागणार आहे। पुरी म्हटलं तरी चालेल आणि भटुरे म्हटलं तरी चालेल, आणि चहा पण ठेवलेला आहे, कारण इकडे चहा शिजतोय तोपर्यंत गरम गरम भटुरे पण तयार होत आहेत। म्हणलं चला दोन्ही पदार्थ तयार होत आहेत, म्हणजे चहा आणि भटुरे। हा बघा चहा ठेवलेला आहे, इकडे चहा शिजतोय आणि इकडे तेल गरम होतंय, गॅस पण चालू केलेला आहे, आणि इकडे भटुरे तयार करून घेते। तर इथं बघू शकता छान अशी ना पुरी तयार केलेली आहे, म्हणजेच भटुरा। आता भाजून घेऊ चला, तेल पण गरम झाले तर तेलामध्ये सोडते। हा बघा काय भारी ना कलर आलेला आहे। भटुरा भाजता वेळी गॅस आहे तो ना मीडियम करायचा, थोडासा कमी करते म्हणजे थोडासा कडक होईल। पुरी कशी मऊ असते आणि भटुरा असतो तो खुसखुशीत एकदम लागला पाहिजे, त्यामुळे कमी गॅस करून ना गव्हाच्या पिठाचा भटुरा आहे तो भाजून घ्यायचा। तर बघू शकता काय भारी ना कलर आलेला आहे, तेल ना सगळं नितळून काढायचं। भटुरा आपला झालेला आहे तयार। चला आता सगळे भटुरे आहेत ते असेच तयार करून घेऊ। बघा दुसरा पण भटुरा भाजलेला आहे, काय भारी भाजलेला आहे ना। हे बघा भटुरे छान असे तयार झालेले आहेत, म्हणजे पुऱ्या पण म्हणू शकता तुम्ही, फक्त कडक केलेले आहेत। म्हणजे भटुरे कसे कडक असतात तसे एकदम खुसखुशीत, कडक पण नाही आणि नरम पण नाही आहे, मीडियम असे। तर बघू शकता भारी अशा पुऱ्या झालेल्या आहेत।
आता इकडे चहा पण झालेला आहे, चहा घेतलेला आहे. चला बाहेर जाऊन ना विघ्नेशला आवाज देत्या. खरं विघ्नेश कुठं बाहेर गेलेला आहे खेळायला, त्याला शोधून पण आली पण तो बाहेर नाही. आता बघते कुठे गेलाय तो आणि त्याला आवाज देते. तर चला आता चहा आणि पुऱ्या आणलेल्या आहेत बाहेर, म्हणजेच भटोरे. तर विघ्नेश तर काय आला नाही आवाज देऊन, पण बाहेर कुठे गेलाय काय माहीत, खेळायला. येईल तो येईपर्यंत मी टेस्ट करते की कसे झालेले आहेत भटोरे आणि चहा. तर बघू शकता छान असे भटुरे आणि चहामध्ये बुडवायचं आणि खायचं. खरंच भारी लागते, खरं एकदम मस्त. तुम्ही नाश्त्याला दुपारचं ना एकदा करून बघा, लय भारी लागत्या पुरी आणि चहा आणि गरमागरम. आवाज येतोय या, मी तुला आवाज देत होतो बाळा, कुठे गेलता तू? तर विघ्नेश पण आलाय बघा, आता त्याला पण देते चहा भटोरे. बर देते, चहा झालेला आहे. तुझीच वाट बघत होती, अरे तुला आवाज देत होते. तर हा बघा आता बाहेर खेळून आलाय आणि आता चाललेत भटुरे गरमागरम खायचे आणि चहा. करते थांब. विघ्नेश, गव्हाच्या पिठाचे भटुरे कसे लागतायत? मैदा पचन होत नाही लवकर, गव्हाचं पीठ असतं ना ते पचन होतं, त्यासाठी गव्हाच्या पिठाचे जर भटुरे केले ना तर ते छान. तर आत्ता चहा आणि पुरी खाल्ली, एवढी भारी लागली ना. तर विघ्नेश म्हणतो मग मी चहा कसा बनवलेला आहे, भटुरे कसे बनवलेत, एवढं कसे छान लागतायत, गव्हाच्या पिठाचे असून सुद्धा भटुऱ्यासारखे सेम लागतायत. तर म्हटलं आयडियाने केलेलं आहे. तर गव्हाच्या पिठामध्ये तेल ओतलं गरम करून आणि जिरे टाकलं ना की भटुरे तयार झाले. भटुरे असेच तयार करतात. तर बघा आता विघ्नेशनं सुद्धा खाल्लेलं आहे, त्याला सुद्धा आवडलं. पाणी बघ किती थंड थंड आहे. काढलं ना पाणी हंड्यामध्ये की थंड राहते ना. किती गरम झाले बापरे. मला बाहेर जाते जरा फॅन खाली आणि मग स्वयंपाकाला लागते. स्वयंपाक थोडा झालेला आहे, थोडा करायचा आहे अजून. चल बाहेर जाते. किती गरम झाले बापरे. पाऊस तर आज नाही, थोडा आला का पण लगेच गेला, त्यामुळे खूप गरम होतं. या काल पाऊस खूप होता पण आज ना कमी आहे पाऊस, त्यामुळे गरमी चालू झालेली आहे. स्वयंपाक पण झालेला आहे, पण सुकी भाजी करायची आहे बटाट्याची. तर सगळी तयारी करून घेतलेली आहे. तर हे बघा सगळे मसाले काढलेले आहेत, शेंगदाणा, कोथिंबीर, कारळाचं कूट, मीठ, हळद आणि लाल तिखट. लाल तिखट ना मसाल्यामध्ये बटाटा आज करते, मिरची टाकून नाही करत. थोडासा वेगळा केल्यानंतर छान पण लागतो आणि खाऊ पण वाटतो, त्यामुळे लाल तिखट मध्ये आज करते बटाटा. आणि हा बघा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि सोलून चिरून घेतलाय आणि कांदा चिरलेला आहे, बारीक कांदा चिरलेला आहे. चला तर बटाट्याची भाजी आहे त्याला करून घेते. हा बघा बटाटा चिरून घेतलेला आहे आणि हे मसाले घेतलेले सगळे बटाट्याच्या भाजीमध्ये टाकायला आणि हा कांदा चिरलेला आहे. भाकरी सुद्धा घालून घेतल्या आणि त्याच तव्यामध्ये म्हटलं बटाट्याची भाजी करू, म्हणून इकडं तवा गरम आहे, त्याच तव्यामध्ये आता बटाट्याची भाजी करून घेते. तेल आता गरम झाले तर त्यामध्ये आता कांदा टाकून घेते. कांदा भाजला की आता बटाटा चिरलेला आहे ना तो टाकू. तर सगळे हे मसाले आहेत ना टाकून घेते. आता हे मसाले सुद्धा बटाट्यामध्ये हलवून घेते. आमच्या घरात मुलांना तर खूप आवडतो असा बटाटा, त्यामुळे म्हटलं चला आता लाल तिखट मसाला आहे तर त्यामध्ये करू. आता याच्यावरती थोडंसं झाकण ठेवते. आता हलवून घेतलेला आहे सगळा बटाटा. पाच मिनिटासाठी वापरून घ्यायचा आणि गॅस आहे तो मग बंद करणार आहे. तर आता 5 मिनिटं झालेले आहेत, बघू आपण बटाटा झालेला आहे का. बटाटा आपला तयार झालेला आहे. तर गॅस पण बंद करते आणि एकदा हलवून घेते बटाटा. आता झालेला आहे सगळा स्वयंपाक. आता जेवाय पण घ्यायचा आहे, मुलं पण ट्युशनवरून आलेले आहेत
अहो काय आलेले नाहीत. अहो लेट होणार आहेत, 12-12:30 वाजतील. फोन केलेला त्यांना. तर आम्ही तर जेवून घेतो आता. त्यामुळे चला मुलांना आवाज देते, वरती आहे आणि जेवून घेतो. आत्ताच आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं आणि भांडी वगैरे घासून घेतली. आता सकाळच्या भाजीची तयारी करायची आहे. तर मूग वगैरे भिजायला टाकत्या. तर विघ्नेश लाईट असून दे ना, झोपाय चाललायस तू? बाय, गुड नाईट. मूगला मोड आलेली पण चांगली लागते भाजी, पण आता मोड याला म्हटलं काल घालायला पाहिजे होतं मुलांना. सकाळी विचारलं तर मुलं म्हणलीत की मेथीची भाजी साफ केलेली आहे ती कर, आणि आता म्हणतायत मुगाची उसळ दे, म्हणून मेथीची भाजी तशीच आहे. म्हणलं चला मुगाची उसळ पाहिजे, तर मूग आहे ते भिजत टाकले ती, आणि आता झालेलं आहे सगळं काम. तर चला व्हिडिओ पण मी इथंच संपवते. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि गुड नाईट.